सांगलीमध्ये धर्मांतरणासाठीच्या छळाला कंटाळून गर्भवतीने गळफास घेतल्याचा आरोप। सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी माझ्या मुलीचा छळ, मृत ऋतुजाच्या वडिलांचा आरोप। तर कुपवाडमधली धक्का। आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5200 विशेष गाड्या, ग्रुप बुकिंग असल्यास गावातनं थेट पंढरपूरसाठी एसटी मिळणार। राज्यात 107 नवीन कोरोना रुग्ण, मुंबईतील 34 आणि पुण्यातल्या 44 रुग्णांचा समावेश। तर सध्या राज्यामध्ये 615 सक्रिय कोरोना रुग्ण। सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलासह कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्कात 10% कपात। खाद्यतेलांच्या किमती आता कमी होणार। जालन्याच्या बदनापूरमध्ये वीज पडल्यामुळे शेतकऱ्याच्या कडब्याला आग, आगीमध्ये कडबा जळून खाक। नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय। पुढील 5 दिवसांसाठी आता पावसाचा इशारा। एकीकडे पावसाचा कहर तर दुसरीकडे जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा। जून महिन्यात सुद्धा उन्हाच्या झळा कायम। आगामी काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता।